मित्रांनो, तर आपल्या संपूर्ण भारत यात्रेतील दिवस आहे आज 31वा ते 31व्या दिवशीतील दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण चाललो आहे भारतातील सर्वात पश्चिमेकडील टोक कोटेश्वर महादेव मंदिराकडे. तर तिकडे जात असताना मित्रांनो, आपण पूर्ण जंगली रोड क्रॉस करून आपल्याला जवळपास 100 किलोमीटर नंतर एक दुकान भेटलं होतं. तर त्या दुकानामध्ये आपण आलो होतो. तर त्या दुकानामध्ये आपल्या जो इंस्टा 360 कॅमेराचं स्टँड मोडलं होतं, त्यासाठी आपण एक फेविकिक घेतलं होतं आणि ते फेविकिक स्टँड वगैरे चिकटवलं. स्टँड चिकटवस्तोपर्यंतच तिथे जे दुकानदार होते ते गुजराती, त्यांनी आपलं गाडीला लिहिलेलं वाचलं की बाबा कुठनं आलाय, काय झालंय. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मिसेसला बोलवलं. त्यांच्या मिसेस ह्या महाराष्ट्रातल्या होत्या आणि त्यांना खूप चांगलं मराठी बोलता येत होतं. तर त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना कळलं की मी पुण्याचा आहे आणि त्या पनवेलच्या होत्या. पनवेलच्या तिथल्या ते कुठल्या ते खेडेगावातल्या. तर मग त्यांनी खूप आग्रह केला की म्हणे दादा तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नका. तर मी नको म्हणत होतो, पण ते म्हणले की दादा तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी आलाय असं समजून जेवण करा. तर मित्रांनो, मग मला नाही म्हणता आलं नाही. मग शेवटी आपण जेवण करून निघालो. तिथेच आपण आंघोळ वगैरे केली आणि मग आता आपण पुढच्या प्रवासाला निघत आहे. चला जाऊया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर तिथून निघण्या अगोदर माझ्या लक्षात आलं की हे एकदम इंडिया पाकिस्तान बॉर्डरला राहतात. तर त्या मागच्या वर्षी जो ऑपरेशन सिंदूर मिशन झालं होतं त्यावेळेस त्यांची मनस्थिती काय होती आणि त्यांच्या इथं मिसाईल दिसत होत्या का नाही ते त्यांना विचारावं म्हणून मी त्यांना एक त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू घेतलाय तो पहा अगोदर. सर क्या हुआ था जब ऑपरेशन सिंदूर हुआ था, तब आप बोलिए। तब बहुत ही वर्ष महसूस हुआ था कि क्योंकि ये लखपत तालुका है और हमारा बॉर्डर पे गांव पड़ता है। सभी ये लखपत तालुका सभी बॉर्डर पे जितने तालुका है पूरा, तो एक डर सा माहौल रहता था। रात को तो डर रहता था, आज पूरी रात लाइट बंद हो जाती थी और एक डर ऐसा होता था कि कहीं से आकर मिसाइल में गिर जाए। तो सभी यहाँ पे जो हमारे बीएसएफ के जवान सभी तैनात थे, बॉर्डर पे तैनात थे, गाँव में भी तैनात थे, आते जाते रहते थे, समझाते थे कि ऐसा हो। तो सब आप अपने पोजीशन में रहना है। अगर सब बीएसएफ हमारे जो आर्मी के जवान है सब यहाँ पे ऑन टाइम ड्यूटी रहती थी उनकी, वो आते जाते रहते थे और पूरी तरह से हमको मतलब सपोर्ट करते थे कि एरिया बॉर्डर एरिया है तो आप थोड़े सावधान रहिए। और हमारे गांव में और आजू बाजू के गांव में पूरा रात लाइट और गांव में सायरन लगा दिया था कि ताकि कोई भी दूसरे मुल्क के में जो हरकत हो तो हमें सायरन के थ्रू मतलब पता चल सके कि क्या। मेरा एक सवाल था सर कि आपके इधर किधर मिसाइल गिरी थी क्या? हमारे यहाँ ये इधर नहीं मिसाइल गिरी थी, वहाँ पे बताया था अबडासा तालुका में, वहाँ पे दिखाया था। मतलब इधर से कितना 50 किलोमीटर? हाँ, 50-60-70 किलोमीटर अंदर जितना वहाँ पे एक मिसाइल का आया, बताया था कि मिसाइल जा रही है, वहाँ पे गिर रही है। तो वो रास्ते में उधर ही उनको वो कर दिया, मतलब इंडियन मिसाइल ने उनको ये कर दिया, डैमेज कर दिया। तो गिरा नहीं नीचे नहीं गिरा। मतलब यहाँ का जो हमारा बीएसएफ आर्मी कैंप वाले बहुत ही मतलब सजग थे और बहुत ही अच्छी तरीके से ड्यूटी की। और मतलब आपको ऐसा लग रहा था कि कल मैं जिंदा रहूंगा का नहीं, ऐसा फीलिंग आ रहा था कि रात में क्या कब क्या हो जाए। 2-3 दिन तक तो ऐसा ही डर सा रहता था, रात में ही खत्म हो जाए। मित्रांनो, बॉर्डर लगतच्या आता आम्ही आहे गुजरातमध्ये आणि भारत पाकिस्तान बॉर्डर लगतचं गाव आहे मित्रांनो. तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस तुम्ही पाहू शकताय अशी इतकी भीती निर्माण झाली होती इथल्या लोकांमध्ये. तर मित्रांनो, अशीच तुम्हाला देशातल्या विदेशातली माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय. आपण आहे आता भारत पाकिस्तान बॉर्डर गुजरातमध्ये. भाऊला बाय बाय म्हणून चलो बाय. तर मित्रांनो, जेवण बिवण एकदम मस्त टाकासमध्ये केलं. मी काय बोललो असेल ते रेकॉर्डच झालं नाही, कारण काय झालं याचा माईक कनेक्ट होता आणि मी माईकच लावला नव्हता ह्याला आपल्या शर्टला आणि कॅमेराला तर माईक कनेक्ट होता, त्यामुळे काय आवाज रेकॉर्ड नसं झाला. पण चांगलं झालं जेवण बिवण एकदम मस्त. त्याला करू आपण व्हॉइस ओव्हर करू, काही नाही अडचण. ओके चलो. आंघोळ वगैरे पण ओके मध्ये झाली. चला, जवळपास 2 तास गेले इथं. 2 तास ओके. इथं 1 तासाचा प्रवास राहिला कोटेश्वर. मित्रांनो, तर फायनली आपण नाही मोठ्या रोडला लागलोय आता. आपल्याकडे 2 पर्याय होते. एक मधनं जात होता रोड, आपण जो सकाळपासून प्रवास केला तसाच रोड होता. तो रोड नाही सरळ जात होता कोटेश्वरला, पण टाइम तेवढाच दाखवत होता. 13 किलोमीटर कमी होतं आणि टाइम तेवढाच दाखवत होतं. म्हणलं लय धक्का खाल्लं दिवसभरात. आज 13 किलोमीटर जास्त गेलं तरी चालेल, पण तेवढ्याच टाइम मध्ये पोहोचलो आपण. पण स्मूथ जाईल, स्मूथ. मित्रांनो, एक किल्ला लागलाय लाखपत पोर्ट म्हणून. तर पाहू शकता हा किल्ला. आपल्याला जायचंय नारायण सरोवर, लाकी नाला नालिया, लाखपत पोर्ट. बघूया काय आहे नक्की. लाखपत गावाचं नाव लाखपत आहे.
मित्रांनो तर नुसताच किल्ला दिसतोय आणि किल्ल्याच्या पलीकडे समुद्र दिसतोय साईडला. तुम्ही पाहू शकता फक्त तटबंदी शिल्लक आहे, आतमध्ये काहीच राहिलं नाही किल्ल्यामध्ये पाहिलं गेलं. आता झाडं वगैरे काढायची चालू आहे, झाडं काढून तिथं काहीतरी नवीन बनवतील अशा पद्धतीने रोड बनवलाय. काहीतरी आहे तिकडं, हॉटेल दिसतंय. ऑफिस आहे, ऑफिस लाखपत फोर्ट प्लाझा अशा पद्धतीचं आहे. चला, गुरुद्वारा श्री नानक दरबार लाखपत. तर मित्रांनो किल्ल्याच्या मध्येच गुरुद्वारा आहे. बघूया, जाऊ थोड्या वेळ बसू आपण इथं. आलो इथं गुरुद्वारात पण कोणच दिसत नाही. अशा पद्धतीचा इथं गुरुद्वारा आहे. रात्री आलो असतो तर इथंच थांबलो असतो मी. बहुतेक पलीकडून मेन एंट्रन्स दिसते. तर चला, आपल्याला नाही थांबायचं तर आपण काही काय नाही विचारतोय. ओके चलो मित्रांनो, तर फायनली गुरुद्वाऱ्यातनं निघतोय आणि लखपत बद्दलची तुम्हाला माहिती सांगतो. मित्रांनो, हा लखपत किल्ला दिसतोय का? या किल्ल्याला टोटल नाही जे कंपाऊंड दिसतंय बाहेरनं हा ती 7 किलोमीटरची भिंत आहे. अख्खं ती एकत्र जोडलं तर 7 किलोमीटरची भिंत आहे मित्रांनो. आणि हे पहिलं नावे एक बंदर होतं आणि इथनं नावे हे जे तांदूळाचं आणि कापसाचं मोठं हे होत होतं, काय म्हणतात त्याला, एक्सपोर्ट होत होतं. पण 1819 मध्ये जो भूकंप आला त्या भूकंपामुळे नव्हे इथलं नदीचं पाणी, हे सिंध नदीवरचं एक बंदर होतं हे लखपत, मोठं व्यापारी केंद्र होतं. जसं 1819 मध्ये भूकंप आला त्या भूकंपामुळे नव्हे सिंध नदीचा रोड वेगळा झाला आणि त्यामुळं हे लखपतला नाही काय म्हणायचं, हा लखपत मधनं जे डिमांड होतं ते सगळं संपलं आणि लोक इथनं पलायन करायला लागले. अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो, लखपत हे सगळं गाव ह्याच्या किल्ल्याच्या आतमध्येच बसलेलं आहे. तर इथं काही प्राचीन हिंदू मंदिरं पण आहेत आणि एक म्हणजे सगळ्या धर्माचं आहे. हिंदू मंदिर पण आहे, दर्गा पण आहे, गुरुद्वारा पण आहे. सर्व धर्मांचं इथं तुम्हाला पाहायला भेटेल. इथं पाहू शकता 1, 2, 3 मंदिरं तर दिसली मला. एक दर्गा, 4 मंदिरं दिसली, एक दर्गा दिसला आतापर्यंत आणि एक गुरुद्वारा दिसला. अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे मित्रांनो. लय ऊन आहे, लय ऊन आहे. लखपत हाँ गाड़ी जाती है क्या? वो 4 व्हीलर कैसे लेके गए? वो आ रही है, देखिए ना. ओके ओके. तर मित्रांनो, पोचलोय आता किल्ल्यापाशी. तर चला जाऊया. अरे मी मिस केलं असतं. लखपत हे गाव अख्खं त्या किल्ल्याच्या आतच आहे. जे 7 किलोमीटरची बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीच्या आतमध्येच ते अख्खं गाव आहे. तर पाहू शकताय. मला वाटलं ती वरती गाडी घेतली त्यामुळे ते म्हणत होता हे आत घाल पर आत. नाही, असं ऍक्च्युअल मध्ये पार वरतीपर्यंत गाडी येते, काय अडचण नाही येत. वाव. सर क्या है अंदर देखने जैसा? फोर्ट है, पूरा फोर्ट है. ऊपर चढ़ के ऊपर से पूरा फोर्ट है. गांव कैसे देख सकते हैं. ओके ओके और बाहर का वो कैसे रहते हो देख सकते हैं. इधर बॉर्डर. ओके ओके. अब मित्रांनो, तर आलोय आता किल्ल्यावर, चढत चाललोय वरती, पायऱ्या चढून जायचे वरती. तर चला वरती गेल्यावर दाखवतो. कॅमेऱ्यातली मेमरी संपत आली आता. मित्रांनो, तर किल्ल्यावरती आलोय. किल्ल्यावरती आल्यानंतर ना तुम्हाला मग अशी म्हणलं की 7 किलोमीटरची अख्खी भिंत आहे ही कंपाऊंड वॉल. आणि इकडं आलं ना किल्ल्याच्या तर इथं समुद्र दिसतोय आपल्याला, अरबी समुद्र. ही सध्या हे पण समुद्रच आहे. ज्यावेळेस पावसाचं पाणी येतं त्यावेळेस इथं येतं. ह्याला रण म्हणतात मेन म्हणजे. पावसाळ्यात पाणी सुकलं ना इथं मीठ तयार होतं. पण समुद्र लई लांब नाहीये. समुद्र जस्ट इतना 1/2 किलोमीटर नंतर ना समुद्राची लाईन दिसते. क्या बोलोगे सर, कैसा लगा आपको इधर आके? बहुत बढ़िया. आप कहाँ से? भरूच. भरूच क्या, किधर? गुजरात. गुजरात. गुजरातचे मी हे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. ह्यो आता अशा प्रकारचं होतं. आता मला पहिलं मेमरी फ्री करायला लागेल कॅमेराची, तेव्हा कुठं तरी जुगाड जमल. तर असं खालनं इकडून आलो होतो शिड्या चढून. इकडं पण आहे, इकडं पण जाऊ शकतोय आपण. मित्रांनो, काही नाही शिल्लक राहिले, पण अख्खा कंपाऊंड शिल्लक राहिले. गाव अख्खा कंपाऊंडच्या आताच आहे. मैं देख रहा था कि गाँव किधर है, गाँव किधर है. जब किले के अंदर आया तो गाँव दिखने लगा. हाँ,
होय. तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता इथं कसलं सायन्स लावलं. थांबा कॅमेऱ्याची मेमरी खाली करू द्या पहिले. मित्रांनो तर फायनली किल्ल्याहून आलोय आता. किल्ल्याच्या बाहेर निघतोय मित्रांनो. तिथं खूप ऊन होतं त्यामुळे मोबाईल वगैरे सगळं ओव्हरहीट झालं, त्यामुळे तिथं काही नंतर व्हिडिओ काढला नाही. तर आता आपण निघालोय कोटेश्वर महादेव मंदिराकडे. तर मित्रांनो जाताना नाही आपल्याला आता इथनं जवळपास 35 किलोमीटर जायचे. तिकडं भारताच्या सगळ्यात पश्चिमेकडचं टोक म्हणजे जिथं सगळ्यात शेवटी सूर्य मावळतो त्या ठिकाणी जायचे. तर बघूया आता किती रोड तर सगळा पूर्ण जंगलीचे पाहू शकता. दोन्ही साईडने कुईबाबरीची झाडं आहेत अशा प्रकारे. आणि मध्ये आधी छोटं मोठं एखादं गाव लागतं, त्यात 4-5 घरांचं गाव आहे. मग तिथनं पुढं आपल्याला कोटेश्वर लागणार आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तो कोटेश्वरला जाण्या अगोदर तिथंच अजून एक पवित्र स्थान आहे नारायण सरोवर म्हणून. आणि नारायण सरोवरच्या अगोदर एक आता नवीन झालेलं नारायण मंदिर म्हणून आहे, स्वामीनारायण मंदिर म्हणून आहे. तर मित्रांनो त्या मंदिराच्याच परिसरात थांबलो, म्हणलं थोडा विश्रांती घ्यावी. त्यासाठी तेथील सिक्युरिटीला विचारलं की कुठं थांबू शकतो. तर त्यांनी आपल्याला गाईड केलं की म्हणे आज जाऊन विचारा तुम्ही, तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर चला जाऊया. इथं स्वामीनारायण मंदिर आहे, तिथं आलो आहे. तर तिथंच थांबलं इथं रिसेप्शनला. तिथं जा बसायची सोय, पंखे बिंखे पण चालू आहेत. हे घेतलं 10 रुपयाचं आणि हे पितो आणि बघूया कसं लागते काय होते. चला मित्रांनो तर इथं स्वामीनारायण मंदिर आहे आणि राहण्याची व्यवस्था इथं. तिथे सगळं उद्या दाखवतो. आज तो नाही काय दाखवतो. आता इथं मंदिर किती लांब आहे बघूया. मंदिरात जाऊया आपलं. चांगलं आहे तसं, पाणी बिणी चांगलं आहे. बाथरूम टॉयलेटची पण व्यवस्था चांगली. चलो बाई. मित्रांनो तर फायनली आपण नारायण सरोवरचं हे कमान पाहू शकता. नारायण सरोवरची कमान क्रॉस करून आपण भारताच्या सर्वात पश्चिमेकडील टोकाकडून फक्त 4 किलोमीटर अलीकडे राहिलेलं आहे मित्रांनो. ते एकदम सुंदर ठिकाण आहे नारायण सरोवर. एकदम समुद्रकिनारी वसलेलं ठिकाण आहे. तुम्ही पाहू शकता. वेलकम टू नारायण सरोवर. तर नारायण सरोवरमध्ये तुम्हाला काय आहे ते पण दाखवतो. आणि तिथनं पुढं आपण कोटेश्वरला पण जाणार आहे. तर रोडच्या दोन्ही साईडला तुम्हाला दिसतंय की हे नाही वे रेगिस्तान दिसतंय. तर मित्रांनो हे ॲक्च्युअलमध्ये रेगिस्तानचीच माती आहे. त्याला डेझर्ट म्हणतात, सँड डेझर्ट. ते तिथं नाही वे समुद्राचं पाणी जमा होतं 3 महिने आणि नंतरनं ते पाणी वाळल्यानंतरनं ती रेगिस्तानची माती असल्याचं दिसतं. मित्रांनो तर आलोय आपण आता नारायण सरोवर. बघूया नक्की काय आहे नारायण सरोवर. मित्रांनो तर नारायण सरोवरच्या मेन मंदिराच्या जवळपार गाडी जाते आतमध्ये. तर आतमध्येच गाडी घेऊन आलेलो आहे आता. तर गाडी लावूया इथं आणि जाऊया दर्शन करायला. नारायण सरोवर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. मी पण फर्स्ट टाईमच पाहतो, याचा व्हिडिओ पण पाहिला नाही मी. मित्रांनो तर फायनली आपण आलेलो आहे नारायण सरोवरला. तर तिथं गाडी लावली आपण पार्किंगला आणि आपण निघालो आहे आता. तर तुम्हाला सांगतो नारायण सरोवर काय आहे मित्रांनो. भारतामध्ये प्रमुख 5 सरोवर आहेत. त्यामध्ये पुष्कर सरोवर तिथं आपण गेलो होतो. मान सरोवर एक आहे, अजून बिंदू सरोवर एक आहे आणि हे एक मान सरोवर एक आहे आणि अजून एक आहे 5वं, त्याचं नाव मी विसरलो आता. तर अशा प्रकारे 5 सरोवर आहे आणि त्यापैकी 5वं सरोवर म्हणजे नारायण सरोवर इथं आहे. तर इथं एक मंदिर आहे. इथं भगवान विष्णूंनी पाणी निर्माण केलं होतं दुष्काळाच्या वेळेस. त्यामुळं तुम्हाला दाखवतो आतमध्ये मंदिर कसं आहे काय. ओके चला. आणि ह्या परिसराला काय म्हणतात थांबा सांगतो मी तुम्हाला अगोदर. आत चला. अशा पद्धतीचं मंदिर आहे आतमध्ये. मित्रांनो तर अशा प्रकारचं हे नारायण सरोवर आहे. तुम्हाला सांगितलं की जे पंचसरोवर आहे त्यापैकी एक सरोवर आहे मित्रांनो. तर ह्या सरोवरामध्ये 4 बाजूने समुद्र असून ह्या सरोवरचं पाणी गोड आहे असं म्हणतात मित्रांनो. काही लोक माशांना खायला घालत आहे. अशा प्रकारचा परिसर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दाखवलंच हे मेन मंदिर आहे आणि मंदिराचा इतिहास पण तुम्हाला सांगितला. आता आपण निघतोय बाहेरच्या दिशेने. आपण चाललोय आता कोटेश्वर महादेव मंदिराकडे आणि ते भारताचं सगळ्यात पश्चिमेकडचं टोक आहे. त्या अगोदर आपल्याला कॅमेरामध्ये जागा करायला लागणार आहे थोडी. मित्रांनो तर फायनली बोर्ड पाहू शकताय. कोटेश्वर महादेव मंदिर फक्त 2 किलोमीटर राहिले मित्रांनो. आपल्या गाडीने ऑलरेडी भारताची 3 टोकं पाहिली होती आणि 4थं टोक राहिलं होतं पश्चिम बाजूचं. ती टोक पाहण्यासाठी आपली गाडी आलेली आहे आणि आपण पोहोचलेलो आहे कोटेश्वरला. फक्त 2 किलोमीटर राहिले. चला जाऊया.
मित्रांनो, तर मंदिराच्या अलीकडे 1 किलोमीटरच आपल्याला मंदिराची कमांड पाहायला भेटते कोटेश्वरची. तर मित्रांनो, इथनं 1 किलोमीटर पुढंच आपल्याला नाही भारतातील सर्वात पश्चिम दिशेचं महादेव मंदिर आणि भारतातील सर्वात पश्चिम दिशेचं टोक जे पाकिस्तान बॉर्डरकडे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, फायनली आलो आहे आपण कोटेश्वर महादेव मंदिराच्या इथं जरा गर्दी वाटते मला, लोक आलेले आहेत पाहू शकताय. आणि फायनली आपण आता आत घुसलेलो आहे. आतमध्ये गाडी कुठं पार्किंगला लागते, गाडी बहुतेक आपली डायरेक्ट वरती जाईल. इथं कोणाला तर विचारू की बाबा गाडी कुठं लावायची आणि मग जाऊया. गाडी ते म्हणते वरतीच घेऊन जा, तर चला वरती जाऊन लावूया गाडी. ओके, वरती गाडी लावायला आहे जागा आहे. इकडं गाडी लागलेली, तर ह्या गाडीच्या शेजारीच गाडी लावूया. चलो मित्रांनो, तर फायनली गाडी लावली. आता पार्किंगला पाहू शकता इथं जरा निबार ह्याच्यावर लावली फरशू, कारण गाडी त्या इथं सगळी रेतीमधनं गाडी पडली असती. तर मित्रांनो, चावी वगैरे घेतली काढून, चावी मी विसरूनच गेलो होतो. तर मित्रांनो, आता जाऊया आता मंदिरात. तर मंदिरात जाण्यासाठी मित्रांनो, मंदिर एका टेकाडावर आहे. तर तिथं जाण्यासाठी अशा प्रकारच्या शिड्या आहेत. पहिल्या जाण्यापूर्वी बूट वगैरे काढून आपण वरच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो. तर अशा पाहू शकता जवळपास 10 ते 20 शिड्या चढून आपण वरती गेलो की आपल्याला मंदिर लागतं. आणि मित्रांनो, ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्या साईडने चाललो आहे त्या साईडला मंदिराचं तोंड नाही आहे. मंदिराचं तोंड समुद्राच्या दिशेने आहे. आता तुम्हाला पुढं जाऊन दाखवतोच की समुद्राच्या दिशेने मंदिराचं तोंड आहे. मंदिराच्या आजूबाजूलाच तुम्ही पाहू शकता इथं 2 मंदिरं आहेत. त्यामध्ये एक देवीचं मंदिर आहे आणि एक आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे. अशा प्रकारचं आहे. तर चला पहिलं आपण काय करूया, वरती जाऊया, मंदिरात दर्शन घेऊया. इथनंच जायचा रोड असेल. फर्स्ट टाईमच आलो आहे मी मित्रांनो, ह्याच्या अगोदर मी कधी आलो नव्हतो इथं. तर चला आता आपण जाऊया मंदिरात. मंदिरात कॅमेरा वगैरे अलाउड असेल असं मला वाटतंय. तर मित्रांनो, फायनली आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मंदिर पाहू शकताय तुम्ही. इथं मंदिराच्या परिसरात एकदम फ्री आहे. तुम्ही इथं कॅमेरा पण आतमध्ये चालू शकता. मित्रांनो, तो दर्शन करून आलो आहे आणि मंदिराच्या समोरच पाहू शकताय तुम्ही समुद्र. काय सुंदर व्ह्यू येतोय समुद्राचा मित्रांनो, आणि इतकी थंड हवा येते ना, काय सांगायलाच नको, इतकी मस्त. आणि हे पाहू शकताय कोटेश्वर महादेव मंदिर, भारताच्या सर्वात पश्चिम दिशेतील मंदिर मित्रांनो. ह्या मंदिराचा इतिहास सांगायला गेलं, रावणाशी संदर्भात याचा इतिहास आहे मित्रांनो. तर रावणाने खूप तपस्या करून महादेवांना प्रसन्न केलं होतं आणि महादेवांकडून अमर राहण्याचं वरदान घेतलं होतं. तर मित्रांनो, त्यावेळेस महादेवांनी रावणाला एक पिंड दिली होती आणि ती पिंड त्याला त्याच्या घरी घेऊन जायला सांगितलं होतं लंकेला. तर मित्रांनो, त्याला सांगितलं होतं ज्या ठिकाणी तू ही पिंड ठेवशील तिथंच ते महादेव मंदिर बनल. तर मित्रांनो, रावणाने काय केलं, पिंड घेऊन निघाला होता. पण हे देवी देवतांना कळलं की बाबा हे रावणाला तो अमर झाला तर आपलं काही खरं नाही. मग त्यांनी नाही कूटनीती करून रावणाच्या पोटात गेले आणि रावणाला लघवीला प्रेशर आणला. त्यानंतर रावणाने एका ठिकाणी शिवलिंग ठेवले आणि तो लघवीला गेला आणि त्यामुळे हे शिवलिंग इथं राहिलं. रावणाने परत हे शिवलिंग उचलायचा प्रयत्न केला तर ह्या शिवलिंगाचे 1 कोटी तुकडे झाले. त्यामुळे ह्या मंदिराला कोटेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. अशा प्रकारे ह्या मंदिराचा इतिहास होता. तुम्हाला हा इतिहास माहीत होता का नाही कमेंट करून नक्की सांगा. चला जाऊया आपण आता पुढं, जिथं सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे भारताचा, तिथं जाऊया. इथनं समुद्राची हवाच लय एक नंबर येते भाऊ, मला इतकं भारी वाटतंय ना इथं मित्रांनो. तो लय भयंकर ऊन आहे, इतकं तेलकट झालं आहे ना चेहऱ्यावर थोडं पाणी मारून घेतो आणि माईक भिजला असतं पाण्याच्या नादात. तर माईक तर काही कामाचा नाही आहे, लय जागा फॉल्ट करतोय मित्रांनो. फायनली आपण आपल्या ट्रिपचं जिथं एम होतं यायचं की भारताचं पश्चिमेकडील टोक, त्यासाठी मी गुजरातच्या ह्या भागात आलो होतो. तर आपण फायनली भारताच्या पश्चिमेकडील टोकाकडे आलेलो आहे मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो भारतातील पश्चिमेकडचं टोक कसं आहे मित्रांनो. तर फायनली आपण भारताच्या पश्चिम टोकाकडे आलेले आहे. तुम्ही पाहू शकताय छोटा व्हिडिओ हे चालला असेल स्क्रीनवर, त्याच्यात तुम्ही पाहू शकताय की मी आलो आहे. पाहू शकताय वेस्टर्न मोस्ट पॉईंट ऑफ इंडिया. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण वेस्टर्न मोस्ट पॉईंट म्हणजे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील टोकाला आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या टोकाला आल्यानंतर मी जरा एका ठिकाणी शांत बसलो होतो व्हिडिओ एडिट करत. आणि संध्याकाळी किती वाजता सूर्यास्त होतं हे पाहतं. खूप सारे लोक आपल्याला इथं येऊन नाही आपल्या फोटो वगैरे काढला त्यांनी, कारण माझ्या गाडीला झेंडा होता, माझ्या शर्टावर लिहिलं होतं 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यामुळं ज्यांना महादेवांचे भक्त आहेत ते सगळे नाही आपल्याला भेटायला येत होते, फोटो वगैरे आपल्याबरोबर काढून घेत होते. अशा प्रकारचं आहे.
हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस 31 आहे. 31व्या दिवशी आपण भारताच्या पश्चिम भागातील सर्वात शेवटचं टोक म्हणजे कोटेश्वर महादेव मंदिराला आलो होतो दर्शन करायला. तर इथं आलो, मी गाडी लावून निवांत थांबलो होतो सूर्यास्त व्हायची वाट पाहतोपर्यंत. तर हे सर आले, हे आपले मुंबईचेच आहेत. तर सर इथं फिरायला आले होते. तसं गुजराती प्रॉपर आहेत, मुंबईला राहतात. तर सर इथं भेटले आपल्याला. तर सर काय म्हणतात, लय मोठा ग्रुप होता मगाशी, त्यांनी फोटो वगैरे माझ्या बरोबर काढला. सर आता आले, सरांनी थोडीशी मला म्हणजे प्रवासासाठी थोडी मदत केली. आणि सर काय म्हणताल ते पाहूया आता. सर तुम्ही बोला. अमृतलाल दवे, मैं इंडियन एयरफोर्स में 15 साल किया और लेह लद्दाख में ही किया था। ये भाई साहब लेह लद्दाख और ज्योतिर्लिंग के जो प्रवास कर रहे हैं, बहुत खुशी हुई मिलके, मेरी पुरानी याद आ गई। आप क्या बोलोगे सर? हम बहुत आनंदित प्रभावित हो गए कि इतनी छोटी उम्र में इतना बड़ा साहस करके भी जा रहे हैं। वी गॉड ब्लेस हिम और आगे तरक्की करे इसमें हमारा उनका पूरा सहयोग है, हमारा पूरा अनुरोध है। जय महाराज। जय महाराष्ट्र। जय महाराज. ओके, हर हर महादेव. ओके. आणि मी ह्या पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत फिरलेला आहे. आणि मित्रांनो, मी आज अशा ठिकाणी आलोय, हे भारतातील पश्चिमेकडचं सगळ्यात शेवटचं टोक आहे. मित्रांनो, मी आहे आता गुजरात मधील कच्छ येथे. आणि कच्छ मध्ये आपण आलेलो आहे कोटेश्वर महादेव मंदिर. हे पाहू शकता कोटेश्वर महादेव मंदिर. आणि इकडे नाही वे भारत देश संपलेला आहे आणि इथं अरबी समुद्र चालू झालेला आहे. मित्रांनो, इथनच पुढं 50 किलोमीटर जर गेलं ना, पाकिस्तान बॉर्डर आहे आणि तिथनं पाकिस्तान हा देश चालू होतोय मित्रांनो. तर मित्रांनो, मी महाराष्ट्रातील पहिला मुलगा आहे ज्यांनी 100cc गाडीवर म्हणजे पॅशन प्रो सारख्या साध्या गाडीवर आपण भारतातील 4 टोक पाहिलेले आहेत. आपण अरुणाचल प्रदेश मध्ये पण गेलो होतो, आपण लेह लद्दाखला पण गेलो होतो, आपण कन्याकुमारीला पण गेलो होतो आणि आपण गुजरात मधील आता कोटेश्वर महादेव मंदिर हे भारतातील पश्चिमेकडील सर्वात शेवटचं ठिकाण आहे मित्रांनो. आणि हे तर हेच भारतातील ठिकाण आहे. इथं नाही सगळ्यात शेवटचा सूर्य अस्त होतो, म्हणजे इथं सगळ्यात शेवटी सूर्य मावळतो. हे भारतातील ठिकाण आहे. तर मित्रांनो पाहू शकताय, हेच ते ठिकाण आहे. पुढं तिथपर्यंत आपण जाऊ शकतो, पण इथं इंडियन आर्मीचं कॅम्प असल्यामुळे आपण इथनं पुढे जाऊ शकत नाही. तर मी इथनच व्हिडिओ काढत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमचा भाऊ इतका मेहनत घेऊन इतक्या लांब लांब फिरत आहे मित्रांनो. पॅशन प्रो सारख्या गाडीवर फिरायला जिगरा लागतो, जिगरा मित्रांनो. 100 किलोमीटर जरी आपण फिरलं तर माणसाचं नाही काय, माणसाला मित्रांनो 100 किलोमीटर जरी माणूस फिरला ना तर माणसाची पाठण दुखून येते असल्या गाडीवर. आणि तुमचा भाऊ नव्हे पॅशन प्रो सारख्या साध्या गाडीवर इतका 4 देशाची यात्रा केली, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ऑल इंडिया पण फिरलेला आहे. तर मित्रांनो, तर आपण आहे आता भारताच्या पश्चिम टोकावर. सगळ्यात पाहू शकताय पाठीमागं मंदिर आहे कोटेश्वर महादेव मंदिराचं. तर तिथं आलेलो आहे. तर तिथं बराच लोक भेटली आता आणि शेवटच झाला आता. तर हे दीदी छोटी आली भेटायला. काय क्या नाम तुम्हारा? तुम्हारा नाम क्या? युगवीर. तुम्हारा? श्रेया. श्रेया. आपका नाम क्या है? मेरा नाम जानवी है. जानवी. तर मित्रांनो, हे भेटायला आली तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. मगासपासून खूप लोक भेटायला आली. मला कळतं व्हिडिओ काढायचा होता पण लय मेमरीज नाही माझ्या कॅमेऱ्यात. तर 3 मिनिटाची जागा होती, लय लोक भेटायला आली त्यामुळे काढलं नाही. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर समुद्रात 50 किलोमीटरच्या लाईट दिसतात, हेच विशेष आहे. आपल्या इकडच्या पण लाईट ह्या दिसत असतील त्यांना. अशा पद्धतीने पाहू शकताय पाकिस्तानच्या लाईट इथनं दिसतात. इतक्या वेळ मी थांबलो. आता मी हेल्मेट घालून निघणारच होतो की लगेच रायडिंग जॅकेट वगैरे सगळं घातलं होतं मी, पण दिसायचंच होतं मला. इतक्या वेळ थांबलेल्याचा काय ते फायदा होणार होता म्हणून तुम्हाला दाखवू शकलो नाही मी. एवढंच मला ही आहे की कारण मला तर दिसतंय पण तुम्हाला दिसा नाही. दाखवायला माझ्या मोबाईलला एवढी क्लॅरिटी नाही, माझ्याकडे आयफोन नाही ना. त्यामुळं आयफोन असतं तुम्हाला दाखवलं असतं. हां, नाही दिसणार. चला, पण डोळ्या इतकं झूम कशाला नाही भाऊ. फायनली निघतोय. तर बेसिकली आर्मी ऑफिसरशी बोलणं केल्यावर कळलं की भाऊ ते आपल्याच लाईट आहेत. 45 किलोमीटरच्या लाईट पण दिसणं पॉसिबल नाहीये म्हणे. इकडे पण दिसतात, इकडे पण आर्मीच्याच आहेत. चला जाऊया माघारी आपलं. किती वेळ लागते? मला 31 दिवस झाले. 31. हा. तर मित्रांनो, नॅचरल रिएक्शन मला खरंच डोकं नाहीये माहिती का. नॅचरल भरपूर जागा फिरलो मी. ऑल इंडिया फिरून झालाय माझा. मी महाराष्ट्र, मुंबई, पुणे. हा. मित्रांनो, इथं गाडी लावूया कुठं तर एका कोपऱ्यात. बाय 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 बाय. इथं जागा येते.
मित्रांनो, तर फायनली आजच्या राहण्याची व्यवस्था झालेली आहे. आपण नारायण सरोवर येथे थांबलेलो आहे कोटेश्वर महादेवाच्या इथं. तर इथं राहण्याची व्यवस्था आहे. इथं आला तर तुम्हाला प्रति व्यक्ती 100 रुपयाप्रमाणे राहण्याची व्यवस्था आहे. तर मी माझ्यासाठी फ्रीमध्येच व्यवस्था केलेली आहे. 100 रुपये चार्ज होते, ते कॅन्सल केले. ते म्हणे तुम्हाला इच्छा असली तर काही ह्याच्यात टाकू शकता हो शाळासाठीच्या. तर 50 रुपये मी त्यात टाकले आणि आपण थांबूया. तर कुठं थांबतोय, काय थांबतोय, त्याचा व्हिडिओ उद्या सकाळी पाहायला भेटेल. तोपर्यंत चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला, बाय बाय.